सादर करीत आहोत धमाल विनोदी नाटक आईच्या गावात. आई नाही रे काय माफी असावी, एआयच्या गावात. लेखन आणि संकल्पना ऋषिकेश आणि मधुरा शेंडे. दिग्दर्शन अमिता खरे आणि ऋषिकेश शेंडे. नेपथ्य रिधिमा मुडी, आनंद महाजनी, साहिल शेंडे. ध्वनी माधुरी गोसावी. वाद्य संगीत केदार मंगळूरकर आणि धनंजय खरे. चला तर मग खुसखुशीत हास्याचा फराळ करायला एआयच्या गावात. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी सुनंदा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. युअर सोनी सुनंदा. दंडवत प्रणाम सगळ्यांना. हे बघा, इथं आमच्या फुलसंवाडीमध्ये गेली आज आमचे तात्या सरपंच आणि त्यांचे राईट हँड बबन भाऊजी त्यांचा निरोप आलता. आम्हाला सगळ्यांना सभेला बोलवून घेतलंय हो. घरातली कामं तशीच टाकली, थोडा मेकअप मारला आणि लगोलग आली इथंच. आज तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये ना पूर्णच कव्हरेज बघायला भेटणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत बघायला विसरू नका बरं का. आणि लाईक आणि शेअर नक्की करा. सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच. हे बघा, आमच्या गावकडे दाखवते तुम्हाला. काय सखा भाऊ बरे का? पीक पाणी बरे नि यंदा? हे पोटी या बघा, आल्या दोंडाबाई आमच्या आत्याबाई आणि या गुंजा काकी त्यांच्या बेस्ट फ्रेंड. या गुलाबी म्हणते मी. काय घालते? सोन्याची लेस मारली की? नाही तर काजळ झाली होय का? या दाद्या, या या. ए, अरे विचारतो. चला पळा तिकडं. काय ते? दाद्या, या बसा तुम्ही. शांतता शांतता. ए, शांत बसून ऐका सगळ्यांनी. दाद्या बोला. तर माझे बंधू आणि त्यांच्या भगिनी सरकारचं पत्र आलंय. लई मोठा बदल होणार आहे गावात. म्हणजे काय तात्या, आता पाणी पुरवठा आठवड्यातून दोनदा करणार आहे का रेशन मध्ये बी बियाणं देणार आहे? अरे सखा भाऊ, काय बोलतो तू? बरं ऐका, डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत स्मार्ट गाव संकल्पना राबवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सहाय्यक यंत्रणा प्रायोगिक तत्वावर लागू करण्याबाबत शासनाने ठरवले आहे. आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा निवडी गावांमध्ये पाठवण्यात येत आहे. एआय बॉक्स पाठवलंय म्हणून. म्हणजे काय नक्की? मामी, ते एआय बॉक्स म्हणजे आपण जंक्शन मशीन आहे सांगतो. काय बी विचारा, लगे उत्तर देते. बर बर. दिसत की काय? हा तेच ते. बरं ऐका, शासनाचे काही निकष आहेत. निवडलेले गाव अखंडारी मुक्त पाहिजे. घरीच बसले. दुसरं गाव दंडमुक्त असावं. अरे आलं दंडमुक्त. हा दंड वर आलाय. या इकडं दाखवतो ना, टाकतो कुंडून. आहे ना? बरं, पुढे गावातील सर्व प्रौढ साक्षर असावेत. आणि आमची म्हातारी सोडली तर सगळं गाव साक्षरच आहे. कसं आपण घेतेस हे नसतं बाई घेतलंय. हा शांतता. अजून काही सूचना? हा, यंत्र रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे.
5 नंतर यंत्राशी कोणतेही चाळे केलेले चालणार नाही बरं का? हा हा तुमच्यासाठी आहे. हा. या बॉक्सनी चुकीची माहिती दिल्यास त्यावर दगड मारतोय. हा AI कडून भविष्य विचारणे बेकायदेशीर आहे हा. सांगा. हा दुसरं, हे यंत्र विवाह तोडवण्यासाठी नसून शांती आणि शिक्षा यासाठी वापरायचंय. तात्या शांतीने हो शेती शेती शिक्षण कालची रात्र झाली. काय तात्या? अरे वा. म्हणजे आता बैलाला औषध द्यायची कमाला द्यायची हे बॉक्सात सगळं ठीक आहे. हो. काय तुमचं बरं आहे का? सर्वात महत्वाचं हा. AI बॉक्स देवाला ठेवू नये किंवा त्यावर चंदन फुल बुक्का वाहू नये. चालतंय की? हा? चालतंय. हा. तात्या आता असं करू हा आपण नारळ फोडू हा आरती करून करूया टॉप चालू. हा करा मस्त दम. हो बाई कुठं बसा खाली. हो सुनीता वहिनी हा. अहो, घ्या आरती. हा घेते की व्हिडिओ काढा की जरा. होय, लावा तर व्हिडिओ. हा. हा? असे तांबडी चांबडी चमकते तांबडी चांबडी चमकते अरे अहो. तात्या आरती अशी करायची असते का? काय? आरती कशी करायची? हा. बघा कुंडली कवरला ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की आता चालू करतो बरं का हे बघ. पाच दहा बटन दाब. हा. नमस्कार मंडळी. पाहिलं पाहिजे की? तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळणार घरच्या घरी. अहो AI बॉक्स येतात दारी. तर मंडळी विचारा प्रश्न. मी प्रत्येक प्रश्नाला लगेच उत्तर देतो, पण लक्षात ठेवा उत्तर जर आवडलं नाही तर दोष माझा नाही, तुमच्या नशिबाचा आहे. समजलं का? आणि हो, जर खूप प्रश्न विचारले तर माझंही डोकं भांड्यातल्या दह्यासारखं आमतं आणि उत्तर मिळत नाही. त्यामुळे तुमच्या मोबाईलला नेट का येत नाही म्हणून हे विचारू नका. मी जिओचा टॉवर नाही. समजलं? तात्या अरे काय पुण्याचं मशीन आलं का? लावून जायला. बरं चला विचारा प्रश्न. आमच्या सोन्याचं पारण कधी होतं? हो, यंदा पीक पाणी कसं असेल? आम्हाला गाठ लागल का? पुढच्या निवडणुकीत मी पुन्हा सरपंच होऊन येईल का? हा? मला काहीही समजत नाहीये. अरे काय मासळी बाजार असल्यागत लावलंय. एकेकानं प्रश्न विचारा. हा. चल काय करू? आपण या मागून परिस्थितीत जाऊ. ते आहे भाऊ तिकडं देवा भाऊ इथं आहे भाऊ. इथं आहे ना. बरं तुम्ही बसा. सुनंदा वहिनी हा. तुम्ही विचारा प्रश्न. काय आत्याबाई विचारू का? का जाताय तुम्ही पहिल्या? नाहीतर पुन्हा म्हणशीला पुढं पुढं करती म्हणून. विचार की तूच माहिती बायकोची नंदी सारखी पुढं पुढं करत असते. आपणच घोडं काढायचं नाहीत काय? नुसते नखरे पाहिजे तिला. काय ते कपडे घालते आणि हिंडत राहते सगळीकडं. हा मग मला आवडतं बाई फॅशन करायला. तुमच्यासारखी नाही राहत मी, कळतं? बघा बघा कसं बोलती. काही मोठ्या माणसाचा इच्छा नाही का मान नाही. बया सगळ्या चांगल्या पोरी लोकांच्या घरी गेल्या. ही माझी कशी आली? आणि आमचं पोरगं तिचंच मागं राहतंय. हिला आई वडिलांनी काय मी शिकवले नाही? शिकवले दारू थोडी अक्कल तरी द्यायची वाटू. पण आडतच नाही तर पाहुणे कुठे यायची? ऐकू येतंय बरं का मला? कान फुटले नाही दादू माझे. इथं माझ्या माहेरच्यांना बोलायचं काही काम नाही. सारखी वाट 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 उचलायची जीभ लावायची टाळ्याला. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला तोंड दिलं म्हणजे तुम्हाला एकटंच बोलता येतं का? आता उगं माझं तोंड उचकटायला लावू नका. अहो तुम्हाला सांगते मी, सकाळ होत नाही की म्हातारीचं पोट चालू. अहो नुसती खाटेवर बसती आणि चहा दे, खारी दे, पोहे दे, मोके दे. अहो खा करून ठेवली दुसरी घराची.
अहो दिवसभर उघडी मध्ये बाब्या घालून खाते म्हातारी. पण मी काय म्हणते जगदारे भाऊजी, बसल्या बसल्या 4 माती वळाव्या, जमलं तर थोडी भाजी नीट करावी, ते पण नाही. गाडीची मदत नाही म्हातारीची. अहो काही ऍक्टिव्हिटीच नाही अंगात. येणाऱ्याचा उपयोग आहे का मला? काही येईल का घरी कामाला माझ्या? काय उपयोग घ्यायचा मला? सांभाळ बोलायचं. सासूची सेवा केली तर भोकं पडते. काय करतो तुमच्या आता हे रोजच आहे. आधी प्रश्न विचारा सुंदर वहिनी. विचारते की होय काय भाऊ, आमच्या आत्याबाईला गुलाबा कधी यायचा? आता कशी बोलती? आत्याबाईंना बोलवायचे असेल तर त्यांना मानाने निरोप धाडा. कधी कुठे आणि कसे यायचे ते कळवा. त्या येतील. बोलते अहो आत्याबाई कशाला चिडताय? थोडी गंमत केली तुमची. तुम्ही कुठल्या एवढ्यात वर जायला आणि त्याला काय कौशे ना आत्तापासून बोलून घ्यायची. मी हाय तिथं अजून माझ्या डोक्याशी कटकट करायला चांगला खटखटीत. तोड पडल्याशिवाय ऑफ नाही खायची. मग ते जाऊ दे सगळं. माझा प्रश्न आहे, ए भाऊ, आमच्या यांना माझ्या मनातलं कधी कळलं का हो? हे बघा, तुम्हाला जर घरी आलं तरी नवऱ्याला बायकोच्या मनातलं कळतंय माहिती का? मंडळी बरोबर बोलते का नाही? ते जाऊ दे. ए अण्णा, आमच्या सोन्याचा पाळणा कधी आलं? पाळणा हलवण्यासाठी पाळण्याला एक मोठी दोरी बांधा. तुमच्या पाळण्याचा प्रकार कोणता आहे तेही सांगा. तुमच्या खोलीची लांबी आणि रुंदी सांगितली तर किती मोठी दोरी लागेल हे तुम्हाला मी सांगू शकेन. तुम्हाला हवाय का तो सल्ला? ए अरे दगड मुडद्या, काय बडबडते, काय उपयोग आहे त्याचा? त्याला कशाला विचारताय पाण्याचं? मी सांगते की अहो पाळणा हलवायला यांचं ध्यान घरात राहिलं तर सारखं गुंडळतंय मित्रांसोबत भिंगरी लागल्यागत. एकटीच कशी हलवू मी पाळणा? तुम्ही असं करा, हा. तुम्ही जा घरला. हा. मी देतो तुमच्या घराला पाठवून. बसा तो का हलवून. पाळणा. काय झालं? पण ते जाऊ दे. आता पुढं कोण आहे प्रश्न विचारा. कशाला म्हणताय तुम्ही? आपल्या क्लास राहून म्हणा की हा कसं हा हा काय हा बघा की हा मग एकदम एकदम सगळं करतो. काय विचारा. हा काय करताय? हा? किती कशी हो काय अहो बाई, काय विचारताय? काहीतरी ढंगाचे प्रश्न विचारा की. मी सुंदराबाईंचे व्ह्युअर्स कमी करू शकत नाही, पण तुझे व्ह्युअर्स कसे वाढवायचे ते तुला सांगू शकतो. तुला हवाय का तो सल्ला? हो महिनावती बाई, मी कशाला काळजी करताय? तुम्ही बी काढा की चॅनल. तुमच्या वाड्यालाच करू की? हा चला कधी चला चला जाऊन आपल्या प्रश्न असतील ते विचारा आधी. हा हाय 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 हे भाऊ, पुढच्या निवडणुकीत मी पुन्हा सरपंच होऊन येईल का? हा 2024च्या निवडणुकीत तुमच्या गावात 52% मतदान झालं होतं. 3 पॅनलपैकी आघाडीच्या पॅनलला 12,821 मतं मिळाली होती.
2025च्या मतचाचणीनुसार तुमची जिंकायची शक्यता फक्त 30% आहे. मी सांगतो तात्या, अरे मेरा पानी उतरता दे, किनारे पे घर मत बसा देना, मैं समझना तू, लौट के वापस आऊंगा. अरे येऊन येणार कोण? एकच वादा, एकच वादा. दादा हे काय चाललंय सगळं थांबा की का? एक प्रश्न विचारायचा होता विचारू का विचारा की, शेतकरी तुम्ही नाही तर कोण प्रश्न विचारणार? विचारा. बरं हे आहे भाऊ अहो एक नाही तर एक प्रश्न आवाजून उभा आहे मला आमच्या पिढ्या थकल्यावर या प्रश्नांची उत्तरे शोध. आपलं आयुष्य संपत बघ बाबा तुला तरी जमतंय का उत्तर द्यायला अरे आपला बळीराजा रोज नवीन प्रश्नाशी झुजतोय जमिनीचं तुकडं छोट झालं आणि मजले त्याला जळवागत रक्त शोषतंय पाऊस म्हणलं तर ढग फुटीगत पडतोय आणि तर तोंडवी दाखवत नाही येळच्या येळी मिळत नाही हो आणि मिळाल्या तर अवघच्या सौभागी आणि नवीन पिढीचं काय समजत आपल्या नवीन पिढीला शेती सोडून शहरात जायचंय आणि तिकडे नोकऱ्या करायच्या अरे कसं करायचं रे आता अरे भाऊ तुझ्या समोर लोटांगण घालतो पण मला या प्रश्नांची उत्तर दे सखाभाऊ तुम्ही तर माझी कोणतीच बंद केली पण तुम्हाला एक सांगतो माझा वापर करून शेतीचं नवीन तंत्रज्ञान पाणी कधी घालायचं पिकं कुठली घ्यायची हे सगळं मी तुम्हाला सांगतो दलालांना सोडून तुम्ही डायरेक्ट ऍपद्वारे तुमचा माल विकू शकता त्यासाठी माझी मदत करा माणसाने निसर्गाशी चालवलेला खेळ थांबवला तर निसर्ग सुद्धा तुमच्या पाठीशी उभा राहील आत्महत्या हा काही उपाय नव्हे शेवटी काय आहे सखाभाऊ GPT 5 काय GPT 50 मॉडेल जरी आणलं तरी कुठलंही मशीन माणसांना माणुसकी शिकवू शकत नाही खऱ्या आयुष्यात या प्रश्नांची उत्तरं माणसांना शोधावी लागतील आणि सखाभाऊ मला माणसानेच बनवलं माझा योग्य वापर कसा करायचा हे शेवटी तुमच्याच हातात आहे बरं का गावकऱ्यांनो एकीचं बळ तर तुम्हाला माहितीच आहे अहो त्या एवढ्याशा मुंग्या सुद्धा एकत्र येऊन कितीतरी अवघड काम संपूर्ण करतात आणि तुम्ही तसे जर एक झाला तर हे प्रश्न खाणेही सुटणार आणि मी आहेच की सोबतीला भाऊ तुम्ही कशाला काळजी करताय आम्ही आहोत सगळं तुमच्यावर उठा अरे गड्या कशाला भीतो मी आव तुझ्या पाठीशी खरं आव ना आपण गोष्ट आहे तुम्ही कोणाची चाल पुढं तुला वेड्या कशाची तुझा गोष्ट आहे तुम्ही कोणाची तुम्ही कोणाची तुझा गोष्ट आहे तुम्ही कोणाची चाल पुढं तुला वेड्या कशाची धन्यवाद मी आता कलाकारांची ओळख करून देतो सर्वात आधी आपले कलाकार आदित्य साठे आयुष सुभेदार विवान शेंडे आणि साहिल शेंडे आणि आता आपल्या मुख्य कलाकारांची ओळख
सोनाली जोशी. ऋषिकेश शेंडे, बबनराव. प्रतिभान कोळे, रामशेखर. अमर पवार सरपंच. मधुरा शेंडे,